गाव एक गणपती पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील मचमाड गावाने जपली परंपरा। गेल्या 30 ते 35 वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवत पिंपळनेरच्या हद्दीतील मचमाड गावाने एक आदर्श निर्माण केला असून सुमारे 1800 लोकसंख्या असलेले हे गाव गेली अनेक वर्ष ही परंपरा जपून आहे। गावात एकोप्याची भावना वाढावी, प्रत्येकाला आरतीचा मान मिळावा आणि उत्सव शांततेत पार पडावा यासाठी ग्रामस्थ एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात। एकात्मतेची आरती, गावातील प्रत्येक गल्लीतील गणेश भक्ताला आरतीचा मान मिळावा यासाठी एकाच वेळी एकाच ठिकाणी सामूहिक आरती केली जाते। त्यामुळे सर्व गावकरी एकत्र येतात आणि आरतीचा सोहळा एकात्मतेचे प्रतीक बनतो। या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे कोणत्याही घरात वेगळा गणपती बसवण्याची गरज भासत नाही, परिणामी अनावश्यक खर्च टाळला जातो। वादमुक्त गाव, शांततेत विसर्जन। मचमाड हे एक तंटामुक्त गाव म्हणूनही ओळखले जाते। गणेशोत्सवात दरम्यानही ही शांतता कायम राखली जाते। विसर्जनाच्या वेळी कोणताही डीजे किंवा मोठे वाद्य वाजवले जात नाही, त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करून शांत आणि उत्साहात बाप्पाला निरोप दिला जातो। ही परंपरा गावातील शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते। पिंपळनेर पोलीसच्या हद्दीतून येतो। या मचमाड गावामध्ये जवळजवळ 30-35 वर्षापासून या गणपती बाप्पाचे बसवतात आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतात। आणि एक गाव एक गणपती या मचमाड गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे एक गाव एक गणपती। तसंच एक होळीला सुद्धा एक होळी एक गाव असं साजरा करतात। असंच यानी आज पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या या हद्दीतून असलेला हा मचमाड गाव, या मचमाड गावाचे इथं देसाहेबांचं फार आमच्या या मचमाड गावाच्या मार्गदर्शन आहे। आणि आज या मचमाड गावात शेवाळे साहेब, बर्गे साहेब, चौरे साहेब यांच्या हस्ते आज आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। ही परंपरा जवळजवळ आम्ही 30-35 वर्षापासून ही परंपरा चालू ठेवली आहे। आणि एक गावात तंटामुक्त असे कार्यक्रम राबवले जातात। असं हे मचमाड गाव, त्यामुळे हा गावाचा या मचमाड गावाचा एकोपा राहतो। आणि श्री गणेश कन्यालाल गणेश मित्र मंडळ मचमाड, एक गाव एक गणपती, गणपती बाप्पा मोरया। मचमाड गावाने जपलेली एक गाव एक गणपती ही संकल्पना इतर गावासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे। ही परंपरा केवळ एक उत्सव करण्यापुरती मर्यादित नसून ती गावातील एकोपा, बंधुभाव आणि शांतता टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे काम करत आहे। नमस्कार, मी या गावाची प्रथम नागरिक राधा अनिल गांगुर्डे सरपंच म्हणून या गावात आमच्या गावात एक गाव एक गणपती साजरा करतो। आणि आमच्या गावात लोकसंख्या 1800 आहे म्हणून एकदम हाऊस मावशीने आमच्या वाद्य परंपरा अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम साजरा करतो। आणि विसर्जनाच्या वेळी आमचे वाद्य सांबळ ढोल ताशा लावून मिरवणूक करून विसर्जन करतो। आमच्या हद्दीत पिंपळनेर पोलीस स्टेशन आहे। आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, चांगले मार्गदर्शन करतात। हो, आमचं गाव तंटामुक्त आहे। आमच्या गावाच्या वतीने पिंपळनेर पोलीस स्टेशनचा आभार मानते। गावाजवळच खंडोबाचे मंदिर आहे। तेथील मूर्ती ह्या काळ्या पाषाणाच्या आहेत। भव्य दिव्य असे मंदिर संस्थान आहे। पिंपळनेर हद्दीतील मचमाड गावात एक गाव एक गणपती स्थापन केल्याने पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी किरण बर्गे व PSI भूषण शेवाळे, PSI विजय चौरे यांनी भेट देऊन आरती देखील केली। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन। पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीमधील मचमाड हे गाव एक अनोखं वेगळं तत्व जपत आजपर्यंत चालत आलं। मागच्या 35 वर्षापासून या गावामध्ये फक्त एकच गणपती बसतो। एक गाव एक गणपती या कन्सेप्ट खाली ह्या गावात एक गणपती बसवला जातो। आणि या गावामध्ये प्रत्येक घरातल्या व्यक्तीला आरती मिळावी या उद्देशाने रोज गल्लीची आरती एकत्र ठेवली जाते। ही वेगळी कन्सेप्ट आहे, ज्याच्यातून एकतर एकोपा गावात निर्माण होतो आणि याच्यातून सगळ्यांना जी म्हणजे पूर्वी काळामध्ये लोकमान्य टिळक यांनी ज्या कन्सेप्टने गणपती उत्सव आणला होता की लोकांनी एकत्र यावे,
ह्या उद्देश खरं तर हा गाव साध्य करताना दिसत आहे। आणि ह्या गावाची जशी परंपरा आहे, एक गाव एक गणपती, प्रत्येकांना त्या आरतीचा लाभ भेटावा अशी गल्लीच्या गल्ली सगळ्यांची आरती एकत्र असते। हे अनोखं वेगळं जे सौंदर्य आहे एकोप्याचं, हे सगळ्यांनी जपलं पाहिजे। ह्यानुसार मी सर्वांना पोलीस प्रशासनातर्फे विनंती वजा आव्हान करतो की एक गाव एक गणपती अशा सुंदर प्रकारे साजरा करून एक आदर्श निर्माण करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।